राज ठाकरेंनी कुंभमेळा आणि गंगा नदीच्या प्रदूषणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालाय। राज ठाकरेंच्या कालच्या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत। अन्य कुठल्या पक्षाच्या नेत्याने विधान केलं असतं तर भाजपने थैथयाट केला असता असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। राज ठाकरेंच्या विधानाशी सहमत नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय, तर अमोल मिटकरींनी राज ठाकरेंच्या विधानाला समर्थन दर्शवलंय। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। अचानक ते हिंदुत्ववादी झालेले। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता, किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता, किंवा आमच्यापैकी कोणी असता, तर ह्या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला। राज ठाकरे साहेब बोलत असताना पोल्युशनच्या बाबतीत तर बोलले असतील तर योग्य आहे, पण बोलत असताना त्यांनी क्लिअरली सांगायला पाहिजे होतं मी पोल्युशनच्या बाबतीत बोलतोय। त्यांचं वक्तव्य ऐकत असताना काही लोकांच्या धार्मिक भावना या दुखावल्या गेल्या असतील, त्यामुळे अशा वक्तव्य करत असताना जरा विचार करून कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची दक्षता घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने ते बोलले त्याच्याबरोबर मी सहमत नाही, पण पोल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर नक्कीच तिथं जे पाणी होतं, कारण का हजारो कोटी महागंगेवर तिथं स्वच्छता करण्यासाठी आजपर्यंत खर्च केलेला आहे, पण त्या पैशाचा वापर चांगला झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही। त्यामुळे त्याची दक्षता सरकारने पुढच्या काळामध्ये घ्यावी अशी विनंती उत्तर प्रदेशच्या सरकारला आणि केंद्र सरकारला करतो। त्यांचे आणि माझे वैचारिक आणि राजकीय मतभेद जरूर असतील, पण कोणाच्या भावना दुखतील असं वक्तव्य त्यांनी केलं असं मला तरी वाटत नाही। कारण देशातील सर्व नद्या सध्या प्रदूषित आहेत आणि ते वास्तव आहे। कुंभस्नानानंतर किंवा कुंभस्नानापूर्वीसुद्धा त्या भागातल्या नद्या प्रदूषित झाल्याच्या अनेक बातम्या पेपरमध्ये आल्या। 22% बॅक्टेरिया पाण्यामध्ये असल्याचं मला अनेक अधिकाऱ्यांनी पण विधिमंडळामध्ये सांगितलं। त्यामुळे त्यांना जर कोणी, आता ठीक आहे, ज्याच्याकडं खरबो रुपयाची प्रॉपर्टी आहे त्याच्याकडं फिल्टर लावलेलं असेल घरामध्ये आणि मग फिल्टर केलेलं तीर्थ तो व्यक्ती पेला असेल तर ते इट्स ओके, पण एखाद्या व्यक्तीला जर कोणी तसं तीर्थ म्हणून घेत असेल, त्यांनी नाकारलं असेल तर त्यात भावना दुखण्याची मला वाटतं काही गरज नाही।